चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. संशय ही आपल्या पायात आपणच घातलेली बेडी आहे. खूप मोठ्या गोंधळांचं, काळज्यांचं, व्यवहारांचं कारण जर कुठे असेल तरी काही छोट्याशा गोष्टीमध्ये असतं. अनेकदा संशय ही आपल्या पायात आपणच घातलेली बेडी आहे. किंवा खरं सांगायचं तर बेडी आपणहून कोणी आपल्या पायात घालून घ्यायला तयार होईल अशी काही शक्यता वाटत नाही. आता लग्नाची बेडीच म्हणतात, त्यामुळे मी आता ती सोडून देतो. क्षणभर विचार करताना ती कदाचित आपणच आपल्या पायात घेतले की काय माहिती नाही, पण उभय पक्ष आहे त्यामुळे सोडून देऊ. तर मनुष्य मुळात स्वातंत्र्यप्रिय असल्यामुळं त्याला त्याच्या प्रगतीमध्ये बंधनकारक ठरणारी कोणती गोष्ट जी आपण बेडी या स्वरूपात इथे उल्लेख केलेला आहे ती त्याला नको असणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे आपणहून कोणीही आपल्या स्वतःच्या ह्याच्यावर स्वातंत्र्यावर, हालचालींच्या असो, विचारांच्या असो, कशाही बाबतीत असो, स्वातंत्र्यावर बंधन घालून घेईल असं वाटच नाही. एसटीत मनुष्य चढला तरी सुद्धा मागे आपल्याला म्हटलं होतं तसं खिडकीकडेची जागा बघून बसतो शक्यतो. एका बाजूला तरी स्वातंत्र्य आहे, दुसऱ्या बाजूला कोण येऊन बसेल सांगता येत नाही. एखादा कोणीतरी व्यसनी माणूस बसला, कुठे काय बसला, आपल्याला त्रास असला तर एक बाजू तरी निदान त्याला स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्याला असं वाटतं की खिडकीच्या कडेला बसावं. ह्याला काही गाडी अपवाद आहे असं नाही. गाडीसुद्धा कडेलाच जागा हवी असते माणसाला. कार त्यांच्या आहेत, त्यांच्यात बघा मध्ये बसायला कोण तयार असतं. ते सर्वसाधारणपणे तो बसला की कडेला बसायची त्याची शक्यतो इच्छा असते. हे ठीक आहे स्वातंत्र्याचं. आता ते एस टीवरून आठवण झाली म्हणून सांगतो. माणसाने एकदा मागे खूप घडपळ करून ती कडेची जागा मिळवली. नाईट जर्नी होता, आय टीत बसला, सगळं झालं. एस टीमध्ये मी होतो म्हणून ते पाहिले आणि कडेची सीट म्हणून मोठ्या हे झालं. तोपर्यंत गाडी सगळी भरली बाकीची, त्याची त्याला कडेला सीट मिळाली, त्याबद्दल काय वाद नाही. आणि नंतर मग ते बाहेर आलेले ना, त्या खिडकीतनं हातबीत केला, टाटाबिटा केला. ते खुश झाले गाडी सुटल्यामुळे वगैरे. तर ते सगळं झालं. आणि म्हणजे काय अशा वेळी मनुष्य फार अस्वस्थ असतो. ती गाडी चांगल्या अर्थाने म्हणतो ते त्यावेळेस ते स्टार्ट म्हणून नुसतंच ते बसलेले असतात ना, तेव्हा ते फार अस्वस्थता माणसाला येते. एकदा सुटली म्हणजे बरं, अजून एक वेळ 10 मिनिटं थांबली तरी चालते. पण असं काहीतरी बेल दिली नाही, अशी तरी गाडी थांबली आहे वगैरे असं झालं की अस्वस्थता येते. किती वेळा हात वर करणार होतं तरी. तर ते केला, ते सगळं झालं. ते खिडकीतनं हात वर करून झाला, गाडी सुटली. आणि थोडा वेळ ते छान वाटलं. सगळं सुटल्यानंतर ते गरम होतं, त्यामुळे ते सगळं बरं वाटलं गाडी सुटल्यावर जरा. आणि नंतर मग जसं बाहेर गारठा, जसा नाईट जर्नी होतं, गारठा जसा झाला तसं ते खिडकीचे हे असतात ना, ती ओढून घेतली खाली. त्याला काचच नव्हती त्या फुटलेली होती रात्रभर. वार कुणालाही बोलायची सोय नाही. आपण मिळवलेलं स्वातंत्र्य होतं. धडपड करून आपली गंमत झाली म्हणून आठवलं. तर एक व्यवहार म्हणून सुद्धा माणसाला स्वातंत्र्याची एवढं हे खरं, किंमत मोजावी लागते हेही खरं. तेव्हा बेडी ही गुन्हेगारांना अडकवणारी गोष्ट आहे खरं म्हणजे. ती शिक्षात्मक बंदी आहे एक प्रकारची. कोणाला नको असणं हे स्वाभाविक आहे. बंधन अशा तऱ्हेचं एखादं पायात घातलं जाणं आणि त्यामुळे आपल्याला हालचाल करता येत नाही असं होणं हे अगदी स्वाभाविक आहे. आपल्याला जर स्मरण असेल तर काही बंधन उपयोगी पण असतं, हे पण आपल्या लक्षात असेल. तर टागोरांची फार चांगलं हे आहे. ज्यांचा गीतांजलीचा अभ्यास असेल त्यांना कल्पना असेल, साहित्याचा त्यांचा अभ्यास असेल त्यांना कल्पना असेल. तेव्हा नदीला असणारं काठाचं बंधन हे तिला समुद्रापर्यंत न्यायला उपयोगी पडतं. हे ज्यांच्या लक्षात असेल त्यांना बंधनाकडे बघण्याची एक दृष्टी वेगळी नक्की असेल. त्याची आठवण जाताना झाली म्हणून सांगितलं. आपल्याला 2 प्रकारची बंधनामध्ये नेहमी भाग दिसतात. एक बाह्य स्वरूपाची बंधनं माणसावर पडतात, असतातही, स्वीकारतोही. आणि आंतरिक स्वरूपाची असतात. अत्यंत मुद्द्यात थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. वेशभूषा असतात, घरं असतात, गावं असतात, वस्ती असते, नोकऱ्या असतात. अशी बाह्य स्वरूपाची बंधनं त्याच्यावर पडतात, स्वाभाविक आहे. आणि आंतरिक स्वरूपाची सुद्धा बंधनं त्याच्यावर असतात. याची जाणीव मात्र फार कमी लोकांना असते.
त्याला मनावरची बंधनं म्हणू, त्याला विचारावरची बंधनं म्हणा, संस्कारांची बंधनं म्हणा. संस्कार म्हणजे मी हा व्यवस्थित विचारपूर्वक आपल्यासमोर ठेवलेला शब्द आहे, असं ज्याला कंडिशनिंग असं कृष्णमूर्ती म्हणत तर ते जे आहे त्याची पण बंधनं असतात. त्यामुळे त्याच्या बाजूला जाऊन विचार करता येत नाही, तर बंधनच आहे ते पायात वेडीच आहे ती. तर तशा तऱ्हेचं एक कंडिशनिंग असणं, काही विशिष्ट मूल्य असणं, तर ह्या गोष्टी अशा स्वरूपाच्या आपल्याला बंधनांच्या स्वरूपाच्या माणसाच्या मागे लागलेले दिसतील. ते प्रत्येकाच्या आहेत, बाह्य आहेत, आंतरिक स्वरूपाच्या, दोन्ही आहेत. आंतरिकची जाणीव कमी असते, पण कृतीवर परिणाम त्याचा होत असतो, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणून अधूनमधून आपली विचार प्रक्रिया तपासून बघावी, म्हणजे आपण कुठल्या बंधनात, चुकीच्या बंधनात अडकलो नाही ना, एवढं लक्षात येतं. तर अशा दृष्टीनं सहज आंतरिक बंधनाकडे लक्ष ठेवावं. त्यात जी आंतरिक बंधनांचा इथे संबंध आहे, त्यात संशय हे एक प्रकारची बेडी आहे असं म्हटलेलं, याचा अर्थ ते बंधन पडतं आपल्याला. तर ह्यात 6 शब्दचा जर अगदी तुम्ही डिक्शनरीनी किंवा अशा एखाद्या कोशाने विचार करायचा प्रयत्न केला तर सर्व शब्द सारखेच वाटतात. पण मी आपल्यासमोर विचारार्थ 3 शब्द ठेवतो. तेवढ्यांचा आपण जर विचार करू शकलो बरोबर तर त्याचा उपयोग होईल असं वाटतं. एक शंका आहे, दुसरा संदेह आहे आणि तिसरा संशय आहे. तेव्हा शंका, संदेह आणि संशय हे सर्वसाधारणपणे कुठलाही एक शब्द काढला की त्याच्याबरोबर शंका, संदेह. शंका म्हणून काय बघायला गेलं तर संदेह, संशय असं लिहिलेलं दिसतं. संशय म्हणून पाहायला गेलं तर संदेह आणि शंका असं लिहिलेलं दिसतं. तर असं दिसतं, पण हे वेगवेगळं आहे आणि आपल्या सोयीसाठी का होईना आपण त्याचे विभाग करून लक्षात घेऊ. ज्याला शंका येते ते जिज्ञासेचं लक्षण समजतं. माझ्यापुरती मी व्याख्या आपल्याला स्पष्ट करून सांगतो काय मला म्हणायचं. ती शंका जर असेल तर ती जिज्ञासा आहे, त्याला जाणून घ्यायचे काहीतरी. ज्यानं शंकेचं दार बंद केलेलं आहे त्याला ज्ञानाचं दार अनेकदा बंद होतं. चुकीच्या गोष्टी बरोबर करण्याचं एक साधन आहे किंवा माहीत नसलेल्या गोष्टी माहीत करून घेण्याचं साधन आहे, तर ते त्याचं बंद होतं. म्हणून शंका असावी, ती वाईट नाही. विद्यार्थ्याला शंका येतात म्हणून विषय कळतो, विषयातल्या अडचणी कळतात, त्या दूर होतात आणि तो विषय आत्मसात होतो. तो विषय कसलाही असतो. मी विद्यार्थ्याचं उदाहरण म्हणून सांगितलं, पण कुठल्याही क्षेत्रात जा तर शंका हे जिज्ञासेला, वेगवेगळे विषय समजून घ्यायला किंवा साध्या भाषेमध्ये अज्ञान दूर करायला शंका उपयोगी पडते. तिचं बंधन आहे, अज्ञान दूर करायला शंका उपयोगी पडते. तो एक प्रकारचा संदेहच आहे. हे सगळे शब्द खूप जवळ आहेत म्हणून तो एक प्रकारचा संदेहच आहे. पण शंकाच्या स्वरूपाचा असेल तर तो अज्ञानाला लागू आहे, त्यामुळे तो ज्ञान मिळवायला कारणीभूत होतो. त्यामुळे अशा तऱ्हेच्या शंकेबद्दल आपल्याला म्हणायचं नाही काही. दुसरं आहे ते संदेह आहे. किंवा संदेह हा जो आहे तो 2 आधी ज्ञान आहे, कल्पना आहे, विषय माहिती आहे, पण द्विधा आहे. हे आहे की ते बरोबर की हे बरोबर, असा संशय आहे. म्हणजे जो संशयच आहे तो सुद्धा संदेह हा जो संशयच आहे, पण तरीसुद्धा तो 2 गोष्टीमधली तुलना करतो. त्याला पूर्वीचं काहीतरी माहिती आहे. जिज्ञासू माणसाला कदाचित पूर्वीचं काहीच माहीत नाही आणि तो समजून घ्यायचा प्रयत्न करतो एखादा विषय, तेव्हा तिथे नवीनच आहे, अज्ञान आहे आणि त्याचं ज्ञानात रूपांतर होत आहे. असं शंकेचं स्वरूप आहे. संदेहाचं स्वरूप आहे ते 2 मध्ये आहे. म्हणून आपल्याला जर अगदी प्रख्यात शेवटचं उदाहरण आठवत असेल तर सितोस्मी गतसंदेह कृष्येवचनंतव. हे शेवटी जे सार झालं, गीतेचं शेवटचा जो निर्माण झाला तो त्याचा संदेह दूर झाला की आता मग हे करू का ते करू असा प्रश्न उपस्थित राहिला नाही. युद्ध करण्यातही फायदे आहेत, न करण्यातही फायदे आहेत असं दिसतंय, पण ही जी पहिल्या अध्यायातली भूमिका आहे ती शेवटच्या अध्यायात नाही. शेवटच्या अध्यायात असं म्हणणं आहे की गतसंदेह, माझा संदेह गेलेला आहे. इथे संशय नाही म्हणलेलं, संदेह म्हणलेलं आहे. म्हणून मी हे शब्द स्वतंत्र केलेले. शंका मग संदेह आहे. तर संदेह हा असलेल्या 2 ज्ञानातलं योग्य अयोग्य किंवा कर्तव्य अकर्तव्य किंवा हिताचं अहिताचं अशा स्वरूपाच्या 2 गोष्टीमधली तुलना करतो आणि त्यात काहीतरी द्विधा झालेला आहे, संभ्रम झालेला आहे. तर ते करू का नको असं ज्याला वाटतंय तो संदेहामध्ये आहे. तर संदेह आपल्याजवळ असायला काय हरकत नाही. तो त्यामुळे आपल्याला 2 ज्ञान म्हणजे असला समजाच, नसेलच तर उत्तमच आहे. निसंदेहच मनुष्य असेल तर प्रश्नच मिटला. गुरुचं आज्ञापालन करणारा निसंदेह असतो, तर ती एक चांगली अवस्था आहे. तर तसं पण ठीक आहे. तर नसेल तर निदान आपल्याजवळ जे ज्ञान आहे त्याबद्दल संदेह बाळगून जर आपण त्याची परीक्षा करू शकलो तर योग्य ज्ञानाकडे किंवा योग्य कर्तव्याकडे, योग्य अयोग्य गोष्टीमधल्या योग्य गोष्टीकडे आपण जाऊ शकू. तर एवढा त्याचा उपयोग. शंका संदेह या टप्प्यामध्ये संशयासारख्याच वाटणाऱ्या या 2 गोष्टींचा उपयोग आहे. संशय मात्र घोटाळ्याचा आहे. एक तो
खरं तर त्यांनी सांगू का, या संशयाने सगळं करार मदारांचं आणि कोर्ट कचेऱ्यांचं जग चालवलेलं आहे. या संशयाने आपल्या लक्षात येईल की त्याचा एक घोटाळा वेगळाच आहे. तो खूप मनाचा घोटाळा आहे. ज्ञान हे मेंदूत असेल तर हा घोटाळा मनाचा आहे की त्याला सतत सातत्याने स्वतःविषयी आणि इतरांच्या विषयी सुद्धा संशय निर्माण होत असतात. आता त्याला संदेह म्हणता येत नाही, ते संशय आहे. ते संशय निर्माण होत असतात. ते कधी स्वतःबद्दल आहेत समजा, तर कशाबद्दल असतील, तर कर्तृत्वाबद्दल असतील, आत्मविश्वासाबद्दल असेल, मार्गाबद्दल असेल, विचारसरणीबद्दल असेल, यशाबद्दल असेल, कुवतीबद्दल असेल, असे तारखे झालं संशयात्मा. म्हणून संशयात्मा विनश्यती आहे. सितोस्मी गतसंदेह आहे असं आहे. पण इकडे संशयात्मा विनश्यती म्हटलेलं आहे. त्या अर्थी ही वृत्ती विनाशकारी आहे. म्हणजे की ती जर नाहीशी झाली, निस्संदेह झाला, तर मनुष्य फक्त दोन कर्तव्यातलं काहीतरी एक करेल आणि तो उद्धरून जाईल. दुसरं केलं तर त्याच्या खाली असेल, एवढाच फरक फक्त, बाकी काही नाही. ते चांगलंच आहे. पण त्या दोन चांगल्यामध्ये अधिक चांगलं निवडण्याचा प्रश्न आहे किंवा त्या क्षणी असलेलं कर्तव्य हे का ते एवढं ठरवण्याचा प्रश्न आहे. इथे मात्र विनश्यती असं आहे शेवटी यांनी विनाश होईल अशा स्वरूपाची जी मनामध्ये असलेला घोटाळा आहे त्याला संशय असं म्हणता येईल. तोच इतरांच्याबद्दल पण असतो. इतरांचे शब्द, त्यांची मतं, त्यांचे हेतू, त्यांची विश्वासार्हता. साधे एक मनुष्याने एखादा फ्लॅट घ्यायचं ठरवला, एक बिल्डरशी करार आहे. कोणी बिल्डर असतील, कोणी फ्लॅट घेणार असेल तर क्षमा करा, पण तो करार करतोच की नाही शेवटी. समजा 6 महिन्यांनी ह्यांनी नाही पाळलं तर मग त्याचं क्लॉज असतं शेवटी. मग त्यांनी काय याला द्यायचं आणि ह्यांनी शब्द नाही पाळला तर त्यांनी त्याला काय द्यायचं हे ठरवून घ्यावं लागतं आधीच. कारण दोघांनी आपापल्या शब्दावर विश्वास नाही आहे मूलतः. परिस्थितीत बदल पडला तर गोष्ट वेगळी. ते कदाचित दोघांच्या आटोक्याबाहेर असेल, मी ते समजू शकतो, पण ते एक्सेप्शन म्हणून आहे बाजूला. मुळामध्येच समजा ह्यांनी ठरलेल्या वेळेला पैसे दिले नाही तर त्यांनी काय करायचं, कॉम्पेन्सेशन काय द्यायचं, किती टक्क्यांनी त्याच्यावर जादा पैसे द्यायचे हे ठरवावं लागतं. तसं त्याच्याही बाजूनी समजा तो हे अर्धवट बांधकाम पैसे घेतले आणि गायब झाला, सगळं सोडून दिलं तर करायचं काय. हे सगळं केलं पण पाणी दिलं नाही, हे केलं तर लाईट दिलं नाही, अमुक दिलं नाही, तमुक दिलं नाही, काय जे दिलेलं आहे सगळं द्यायचं ठरलेलं आहे, तिथं नाही दिलं तर काय करायचं असं प्रश्न पडतो. असं संशयाने, म्हणून फसवणूक होऊ नये म्हणून दस्त करार ऐवज सगळं करावं लागतं माणसाला. कारण माणसाचा या संशयामुळं माणसावर विश्वास नाही मरला. आता याला दुसरा मनुष्य जबाबदार आहे की मी जबाबदार आहे, थोडा विचार करायला हरकत नाही. कारण सगळी माणसंच असणार नाही, त्यालाही आपल्यावर विश्वास नाही आहे म्हणूनच तो कबूल करून घेतोय. समजा आपण घेणारे आहोत, आपण कदाचित बांधणारे असू नाही तर घेणारे असू, काय फरक पडतो. माणूस म्हणून मूळ एवढंच आहे की त्याला विश्वास नाही आहे म्हणून तो बांधून घेतोय. की समजा मी घेणार आहे तर बाबा तो देईल का नाही, तर तुम्ही नाही दिलं तर 1 वर्षाच्या आत नाही ताबा दिला तर पदेशन वगैरे काय म्हणतात ते नाही दिलं तर काय करणार, तर मग तुम्ही मला काय ते अमुक त्यासाठी कॉम्पेन्सेशन असं करावं लागतं. हे सगळं करायची वेळ येते माणसावर. सगळी माणसं सुजाण सुबद्ध नंतर एवढी सुशिक्षित सगळं असून या संशयाला अजूनही आपल्याला फेकून देता आलेलं नाही. हे माणसाची शोकांतिका आहे, बुद्धीची एका प्रकारे, आणि स्वतःवरच्या विश्वासाची पण. त्याची शोकांतिका आहे. स्वतःवरचा जर विश्वास त्याचा असेल तर त्याला ही शंका येत नाही, आणि त्याचाही स्वतःवर विश्वास असेल तर त्यालाही शंका येणार नाही. म्हणून बिडकर महाराज म्हणायचे ही अटक आहे म्हणायचे शब्दांना. शब्द उच्चारणं, करार करणं ही हेतूला, माणसाच्या मूळ मनातल्या विचाराला घातलेली अटक आहे. अटक घातल्याशिवाय मनुष्य थांबतच नाही अशी परिस्थिती आहे. नाहीतर ठरलेलं आहे ना, मग मी ते करणार. हां ठीक आहे, कदाचित माझ्या आटोक्याबाहेर परिस्थिती गेली तर 2-4 दिवस उशीर होईल, आजचं उद्याला होईल, पण ते होणार म्हणजे होणार. ते झाल्याशिवाय मी इथून हालणार नाही असं होत नाही. ते दिसतच नाहीसे होतात, कुठे भेटतच नाही. पहिल्यांदाच जे दररोज अवेलेबल असतात नाही त्यांना म्हणत नाही मी, कदाचित आम्ही स्वतःचे सासू पहिल्यांदा जे रोज अवेलेबल आहेत ते अवेलेबल होत नाहीत. किंवा हे पैसे देणारे अगदी ठरलेले नोटीस गेली की लगेच दुसऱ्या दिवशी पैसे घेऊन येतात, ते येत नाहीसे होतात. पत्र पाठवली, भाऊ तुमचं झाले काम, आता 3ऱ्या मजल्यावर आलो, अजून 2ऱ्या मजल्याचे पैसे आले नाही असं म्हटलं तरी ते कुठे येतच नाहीत. तर असं होतं, फोन लागत नाहीचे होतात आजच्या काळामध्ये. तर हे सगळं आपल्याला माहीत आहे. हे सगळं घोटाळा जग कशामुळे निर्माण झालं, हे सगळं घोटाळ्याचं तर ते त्या मूळ संशयामुळे निर्माण झालेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला इतरांच्या शब्दाबद्दल जशी शंका येते तशी खरं सांगायचं तर ती मूलतः आपल्याच शब्दाबद्दल असते. हे समजून घेण्याचं काय, ते आपल्या शब्दाबद्दल आहे म्हणूनच ती इतरांच्या शब्दाबद्दल आहे. कारण जग माझ्यासारख्याच माणसांचं मिळून निर्माण झालेलं आहे. अपवाद सोडा, पण जग आहे ते सगळं अशाच माणसांचं मिळून निर्माण झालेलं आहे. म्हणून त्यालाही संदेह आहे आणि यालाही संदेह आहे. ते आपण संदेह आपल्या मनात निर्माण झाला की त्याच्याविषयी संदेह निर्माण झाला. संतांना असे संदेह वगैरे येत नाहीत. म्हणून एकदा स्वामी रामदासांना मागे बोललो होतो तसं की त्यांना फसवता येईल का, तर म्हणजे त्यांना सहज फसवता येईल.
कारण ते विश्वास ठेवतात, त्यांच्या मनात संदेह येत नाही. हा मनुष्य आहे, तो चांगला वागेल असंच त्यांना वाटतं. अर्थात आपल्यासारख्यांची गाठ पडली, आपल्या म्हणजे आमच्यासारख्यांची गाठ पडली असेल कदाचित त्यांची, म्हणून त्यांना कदाचित तोटा सहन करावा लागतो, त्यांना त्रास सहन करावा लागतो. पण हे मूळ होतं कशाने, तर हे संशय, ही बेडी आपणच आपल्या पायात घातलेली आहे. एवढं लक्षात ठेवलं तर हे होईल. आपण खरं सांगायचं तर हे आपणच निर्माण करतो, संशय निर्माण आपणच करतो. संदेह घ्यायला हरकत नाही, जिज्ञासा बाळगायला हरकत नाही, पण संशय निर्माण होतात त्याच्या बाबतीत निर्माते आपणच असतो. तसेच त्याच्यामध्ये त्याचाही प्रतिसाद म्हणून जसं निर्माण हवं तसं तिथेही निर्माण होतं आणि मग ही चक्राकार फिरत राहतं. तर आपण ते वस्तुस्थितीचे जाणून पाहत नाही, आपण स्वतः तेवढे निसंशय असत नाही, तर त्यात सबुरी नसते, कोणाची खात्री वाटत नाही. अशा परिस्थितीत शेवटी संशयात्मा विनश्यती हे होतं. हे जे गीतेने सांगितलं तो का नष्ट होतो, तर असा तो आयुष्यभर प्रत्येक गोष्टीत जर संशयातच राहिला तर शेवटी त्या संशयाच्या पिशाच, म्हणून संशय पिशाच म्हणलेले आपल्याकडे. असं अनेकदा म्हणतात, त्याला शब्द वापरताना संशय पिशाच्याने त्याचा नाश झाला. अनेक माणसांची बाहेर पेपरमध्ये तो वाचतो, आपल्याला कशाला सांगायला पाहिजे की संशय पिशाच्याने आजपर्यंत माणसांचे जीव घेण्यापर्यंत सर्व कारभार केलेले आहेत. ते पिशाचंच म्हटलं पाहिजे त्याला, की आहेत का नाही याविषयी वेगळा संशय बाळगायचं काही कारण नाही. आता इतके त्यांनी आत्तापर्यंत घात केलेले आपण वर्तमानपत्रात पाहिले असतील, त्या खऱ्या गोष्टी आहेत. तेव्हा ह्या संशय आपल्या पायात आपण घातलेली वेडी आहे. तेव्हा यातून आपण लक्षात घ्यावं, व्यवहारामध्ये आपल्याला वेळेचं हे लक्षात ठेवून सांगायचं तर व्यवहारामध्ये स्वतःबद्दल आपण साशंक असतो म्हणून संशय निर्माण होतो. स्वतःच्या कुवतीबद्दल साशंक असतो, कर्तृत्वाबद्दल साशंक असतो, आत्मविश्वासाबद्दल साशंक आहोत, संदेह आहे, संशय आहे, मार्गाबद्दल संशय आहे, विचारसरणीबद्दल संशय आहे. म्हणून मग बेडी आपल्या पायात पडते आणि मग वाटचाल माणसाची सावकाश होत राहते, तो पुढे जात नाही पटकन. पायात जसं ते आपल्याकडे प्राणी असतात त्यांच्या पायात ते अडकून ठेवलं, खोडा घातलेला असला किंवा ते बांधलेले असले पाय जसे एकमेकांना दोऱ्या बांधून ठेवतात म्हणजे फार पळू नयेत, तर तसं एकदा संशयाने माणसाचा पाय पकडलेला असला की त्याला फार पुढे जाता येत नाही. म्हणून गुरुच्याकडे काय भगवंताकडे काय, म्हणजे आपल्या दृष्टीनं दोन महत्त्वाच्या गोष्टी पुढे आहेत. तर तिथे सुद्धा माणसं निसंशय नसल्यामुळे त्यांची प्रगती होत नाही. निसंशय आहेत ते कधीच प्रगत होऊन गेलेले आहेत. आपण पहा, जे उद्धरून गेलेले आहेत ते निसंशय आहेत म्हणून उद्धरून गेले. महाराज म्हणायचे तसं की गुण कशाचा आहे, मुळात हा प्रश्न आहे. गुण देवाचा आहे का निसंशयतेचा आहे. तेव्हा निसंशयतेवर पर्याय आहे तेही सांगतो की व्यवहारामध्ये, परमार्थामध्ये साधनाबद्दल संशय, करणाऱ्या स्वतःबद्दल संशय किंवा साध्याबद्दल संशय. कोणीतरी येतं, व्याख्यान देतं, देव नाही म्हणून सांगतं की आपलं शंका यायला लागते, आपण करतो बरोबर आहे का कोणास आपण तरी कुठे बघितले. असं एकदा वाटायला लागलं गेलं संशयाने पिशाच निर्माण झाले की नामाबद्दल संशय, देवाबद्दल संशय, साधनाबद्दल संशय असं होतं आणि हे संशय पिशाच्या मागे लागतं आणि आहे ते साधन बुडतं माणसाचं. तेव्हा असा ताब्यात संशय पिशाच्या सापडलेला मनुष्य हा त्याचं पारमार्थिक, मगाशी सांगितले ते व्यावहारिक होतंच, पण ते आपलं पारमार्थिकही नुकसान होतं. म्हणून शेवटी मग निराशा किंवा वैफल्य अशा गोष्टी जशा व्यवहारात वाटायला याव्यात तशा परमार्थात सुद्धा येऊ शकतात. म्हणून महाराज म्हणायचे, सांगण्यावर विश्वास ठेवा त्याच्यापेक्षा सांगितलेल्या साधनावर विश्वास जास्त ठेवावा, त्याच्याबद्दल निसंशय असावा. ठीक आहे, नाम घ्या म्हणून एखादा सांगणार असेल त्याच्यावर विश्वास नाही तुमचा, पण नामावर विश्वास करू नये, नामाबद्दल निसंदेह असावा. जे सांगितलं, जिथे जाणार आहे सांगितलं, ज्या भगवंताकडे जाईन त्याच्यावर विश्वास असावा, त्याच्यावर निसंदेह असावा. तर तिथे जर निसंशय असेल तर मनुष्य तिथे पोचेल. तर ह्यासाठी हे पर्याय सांगितलेले आहेत. तर त्याला मला काय करता येईल, म्हणजे ही निराशा किंवा वैफल्य हे जे परमार्थातलं आहे ते टाळता येईल. यासाठी आपल्याला करता येण्यासारखं काय आहे, तर शंका किंवा संदेहापर्यंत काहीतरी आयुष्यात स्थान आहे. मग असे ते सांगितलं आपल्याला. त्यानुसार ज्ञानासाठी असेल, संदेहाच्या बाबतीत दोन कर्तव्य किंवा अकर्तव्य, हित अहित याबद्दल असेल तर ते आपल्याला कळू शकतं. म्हणून शंका किंवा संदेहापर्यंत ठीक आहे. संशय आणि संदेह आणि शंका याच्यातला फरक ओळखावा ही पहिली गोष्ट. हे जर संशयाचंच काम असेल नुसतं तर तो घालवावा. यांचं या 2-3 मधला फरक ओळखला, त्यांचं स्थान ओळखलं आणि मग ही आपल्या पायात आपणच घातलेली बेडी आहे हे लक्षात ठेवा आणि ती बाजूला काढावी. ती सोडवायला दुसऱ्या कोणाची वाट बघू नये. शेवटी त्यांना ती सोडवावी लागतेच. काहीतरी अनुभव द्यावाच लागतो, काहीतरी घडवावंच लागतं आणि मग ती सोडवावी लागते. पण तरीसुद्धा आपणच ती कमी केली तर अधिक चांगलं असतं.
निसंशय स्वतःच जाणारा जर असेल तर अधिक लवकर जाईल, त्याच्याकडे लक्ष देणं वाचतं. अभ्यास न करणाऱ्याच्या मागे लागून अभ्यास करून घ्यावा लागतो. जो आपणच अभ्यासाला बसलेला आहे त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालतं, तो धरून जातो, त्याचं कामही लवकर होतं आणि तो निसंशयपणे मार्ग पण चालतो. तर तशी ही अवस्था आहे. जे परमार्थाशी संबंधित आहे त्याचा विचार केला तर एवढा आहे, तर एवढं करता येईल. ही बेडी आपणच काढावी. त्याच्यावर काढण्याचे म्हणजे उपायही आहेत. संशयावर नकारात्मक उपाय आहे, आपणच बेडी काढून टाकावी, संशय घालवावा. तसा सकारात्मक पण उपाय आहे, आपला शब्द आपणच पाळावा. हा त्यातला सकारात्मक उपाय आहे. त्याने निसंशय असतो मनुष्य की मी पाळलेला आहे. त्याचा प्रतिसाद म्हणून तो पाळला जातो. कारण निसर्गाची एक यंत्रणा आहे. मुळात ध्वनीला प्रतिध्वनी देणारी जशी यंत्रणा आहे तशी ती यंत्रणा आहे की माणसाच्या हृदयातला एरवी नसेल जागा, पण त्यावेळेला जागा होईल असा देव त्याच्यात असतो, तो जागा होतो. पण त्याच्यासाठी माझा ध्वनी जसा लागतो, प्रतिध्वनी यायला, तो तिथून कुठं येत नाही म्हणून वाट बघून चालत नाही. मला ध्वनी करण्याची गरज आहे तेव्हा तो त्या शिखरातून कुठे तो डोंगरातून येणार आहे, तोपर्यंत तो येत नाही. त्यामुळे तेवढं तरी मला करावं लागतं. ती जी सकारात्मक बाजू आहे ती म्हणजे निस्संदेह करणारी, निसंशय करणारं माझ्याच दृष्टीनं माझं काम, तर ते म्हणजे आपले शब्द पाळणं किंवा आपल्या कर्तृत्वाबद्दल आत्मविश्वास, मार्ग, मग अशी ज्याबद्दल सांगितलं, विचारसरणी विचारपूर्वक ठरवलेली असावी, पण तिच्यावर आपण तिच्या बाबतीत निसंशय असावा. आपण स्वतः निसंशय असलं की त्याचा परिणाम जसा त्या प्रतिध्वनीवर होतो तसा तिकडे होत असतो. आणि त्याला दुसरा सकारात्मक उत्तम उपाय म्हणजे संशयाचा छेद जर कशाने होत असेल तर श्रद्धेने होतो. श्रद्धा हा संशयावरचं औषध आहे. संशय असेल तर श्रद्धा हेच औषध घेतलं पाहिजे त्याला. त्या औषधाने मनुष्य निसंशय होतो. तर हे औषध घेतलं आणि हे असं इथे घेतलं किंवा अमुक केलं किंवा व्यावहारिक काही केलं असं नाही, हे करून बघितलेल्या लोकांचे छोटंसं उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो. आपल्याला ज्यांना पूर्वी 50 वर्षापूर्वीचा काळ आणि त्या काळातल्या घटना माहिती आहेत, त्यामध्ये विनोबांची आपल्या इथे विनोबा आहेतच, तर त्यांनी काय आयुष्य घालवलं आहे याची आपल्याला कल्पना आहे. बुधाने ही कल्पना मनुष्य इथे जागेसाठी आणि त्याचं काय ते प्रसार करण्यासाठी धडपडण्याचा आता काळ आला. त्या काळात काही कोणाला लोभ नव्हता असं नाही, कोणाच्या जमिनी नव्हत्या असं नाही, भूमिहीन माणसं नव्हती असं नाही, हे सगळं त्या काळात होतं. हां ठीक आहे, लोभाचं प्रमाण अतिरिक्त झालं असेल आता, हे ठीक आहे, प्रमाण वाढलं, रक्तातली शुगर वाढते तसं माणसांची हे लोभाची शुगर वाढली. पूर्वी प्रमाणात होते, ती असतेच. आणि ती मुळात अगदी मूलतः विचार केला तर जसे घटक आहेत तशी ती असावी पण लागते. ती जाऊन पण कमी पण होऊन चालत नाही. देतात ना साखर वगैरे हातावर पटकन आणि घ्या म्हणतात, एकदा पाणी घ्या, साखर घ्या, म्हणजे ते नॉर्मलला आले, म्हणजे तेवढी साखर नॉर्मलला असते ती असावी लागते. तसं कदाचित लोहाचंही असेल प्रापंचिकदृष्ट्या, त्याचा प्रपंच चालण्या एवढा लोक त्याला बाळगणं गरजेचं आहे, इतपत शुगर येते असं समजू आपण, तेव्हा ती असेल. पण भूमिहीनाच्या दृष्टीनं त्याच्याकडे लक्ष देणं हे पण माझं कामच होतं. ते त्या काळात ज्यांनी केलं नाही त्यांना प्रवृत्त करायला ज्या वेळेला ते बाहेर पडले त्यावेळेला अनेक प्रकारच्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं. त्याचे इतिहास जरी नुसते वाचले तरी सुद्धा आपल्याला यातून काय कळायचं ते कळतं. कानपूरच्या भागात ते फिरत होते त्यावेळेला कोण मनुष्य आपण होऊन माझी जमीन तुम्हाला घ्या आणि ती ज्याला नाही आहे त्याला द्या, हे गावातल्याच परत उचलून एखाद्या परदेशात पाठवायची मदत असती तर एखादी दिली असती, कारण तिथे काय होते कोणाला ठोक हे माहीत नाही, गावातला माणूस आहे तर तिथे उपकार करायला जास्त अवघड असतो, म्हणून घरात चांगलं वागणं सगळ्यात कठीण असतं. तर तुम्ही विचार करून पहा, मी म्हणतो ते बरोबर आहे का की एक वेळ बाहेर चांगलं वागणं सोपं असतं, घरात जास्त अवघड असतं. सर्व सद्गुणांची परीक्षा घरामध्ये होते म्हणतात ना, तसं आहे. त्यामुळे तशा दृष्टीने विचार केला तर जो द्यायला द्यायचे तो गावातच आहे, तो मजुरी करतो, त्याच्या वाट्याला काही जमिनीचा तुकडा सुद्धा नाही अशी त्याची अवस्था आहे, म्हणून तो राबतो आहे, तो अर्धपोटी आहे. आणि दुसरा आहे ज्याच्याकडे काय करावं असा प्रश्न पडलेला आहे, जमिनी कसायला सुद्धा त्याला शक्य नाही एवढी जमीन त्याच्याकडे आहे. ह्या दोन गोष्टीची सांगड घालणी मी अशी श्रद्धा घेऊन बाहेर पडलेले आहेत. ते निसंशय आहेत, त्याबद्दल त्यांना जे साध्य करायचं आहे त्याविषयी विनोबा निसंशय आहेत. आणि म्हणूनच तो फोटो इथे आहे किंवा तो आपल्या डोळ्यासमोर आदर्श आहे की त्यांनी काहीतरी साध्य केलेलं आहे, ते या निसंशयतेमुळे साध्य केलेलं आहे. त्यांना त्यांचं औषध श्रद्धेचं आहे की त्यांनी त्या श्रद्धेच्या औषधाने, म्हणून कानपूर भागामध्ये फिरत असताना एक वेळ अशी आली
की एका बैठकीमध्ये दर बैठकीमध्ये त्यांचं हे का करावं हे ते सांगत असत. ज्यांना बुद्धी होईल त्यांनी हे करावं असं आवाहन करीत असत. बाकी जे होईल ते आता त्यांच्याच हातात आहे. देणार आहे तो काय त्याची काढून घ्यायची का जमीन, तर ते काय तसं नाहीच आहे. ते त्यांनी होऊन काय द्यायचं ठरवलं असेल, त्याच्याकडे 100 एकर असेल आणि त्याला वाटलं 1 एकर द्यावी, तरी सुद्धा 1 एकर द्यावीच. म्हणजे हे घ्यायचीच आहे ती, आणि ती ज्याला नाही आहे त्याला द्यायची आहे. एवढंच काम करायचं आणि पुढे जायचं आहे, त्या गावात थांबायचं नाही परत. अशा स्वरूपाचं हे काम आहे, आपल्याला कल्पना आहे याची. तर त्या कानपूरमध्ये मला विशेष वाटलं की त्यांच्या सभेमध्ये अशी घटना घडली की देणाऱ्यांची रीघ लागलेली आहे. देणाऱ्यांची की मला द्यायचं आहे, मला द्यायचं आहे, तर त्याच्या आधी मला देऊ दे, त्याच्या आधी मला देऊ दे म्हणणारे लोक आहेत. आणि एवढंच असतं तरी सुद्धा मला त्या निःसंशयतेचं आणि श्रद्धेचं कौतुक वाटलं असतं. पण त्याच्यापेक्षा पुढे मला वाचताना जास्त कौतुक याचं वाटलं की जे भूमिहीन होते, जे सगळेच दुर्लक्षित आहेत किंवा उपेक्षित आहेत, तर त्या माणसांच्यात अशी चर्चा सुरू होती सारखी की याला गरज जास्त आहे तर त्याला आधी द्या. हे शक्य आहे असं आपल्याला वाटतं या युगामध्ये, पण हे घडलेलं आहे. ते एवढ्यावर आपण विश्वास ठेवला तरी निःसंशयता म्हणजे काय आणि त्याला श्रद्धेचं उत्तर काय असतं एवढं आपल्यासमोर येऊ शकेल असं मला वाटतं. आणि पुढे म्हणजे असं का होत होते, तर कदाचित समजा देणारे कमी पडले आणि कोणाला तरी मिळायची राहिली, तर त्याच्यात कदाचित त्याला गरज आहे, त्याला मिळायची राहील, म्हणून त्याला आधी द्या हा वाद सुरू होता. त्याला आधी द्या कारण त्याला गरज जास्त आहे. हा अशी इकडून होईल का कधी, असं एवढं हे होईल होईल म्हणजे झालेलं आहे म्हणून होईल, तेच अशी साध आहे ती. त्यामुळे तिला प्रतिसाद मिळतो. एवढं लक्षात ठेवलं तर ही संशय ही आता त्यांनी जर हात संशय त्यांना निघतानाच यात्रेला असता समजा अशी कल्पना करू, तर ह्यातलं काय साध्य झालं असतं. अशक्य गोष्ट. जगामधला एकमेव प्रयोग आहे असा की जो यशस्वी प्रयोग आहे आणि वर्षानुवर्ष चाललेला होता. हे असं एकमेव उदाहरण आहे. म्हणून मला त्याची आठवण झाली की निःसंशयता असली आणि पूर्ण श्रद्धा असली तर त्याला प्रतिसाद काय असतो तो आता आपल्या क्षेत्राशी आपण लावून पाहिजे, एवढंच त्याचं उत्तर, बाकी काय नाही. तेव्हा त्यांनी ती आपल्या पायातली बेडी काढली म्हणून ते मुक्तपणे भारतभर संचार करू शकले आणि जे मिळवायचं ते मिळू शकले. असं आपण थांबूया, वेळ संपली. त्यातही निःसंशय व्हायला किंवा श्रद्धेला आपण एरवीच्या स्वभावामुळे कमी पडलो तरी सांभाळ करायला ते तयार असतात. सांभाळ किती करणार मुंचा, सांभाळ किती करणार मुंचा, सांभाळ किती करणार. नाव जाणे ना तुमचे काय नाते तुमचे त्याचे, नाव जाणे ना तुमचे काय नाते तुमचे त्याचे. पदोपदी अशा किती काम जन्मोजन्मी राखणार, पदोपदी अशा किती काम जन्मोजन्मी राखणार. सांभाळ किती करणार तुझा, सांभाळ किती करणार, सांभाळ किती करणार. ओळखती जे जे येती भेटी काम काजे, तुम्हा ओळखती जे जे येती भेटी काम काजे. हिंगजिऱ्याचे ग्राहक तरी तुम्ही जपणार, हिंगजिऱ्याचे ग्राहक तरी तुम्ही जपणार. सांभाळ किती करणार, म्हणती आम्ही तुमचे तरी होती क्षणी जगाचे. म्हणती आम्ही तुमचे तरी होती क्षणी जगाचे. कधी नाही बोलत्यांना ना कंटाळा करणार, कधी नाही बोलत्यांना ना कंटाळा करणार.
सांभाळ किती करणार मुचा सांभाळ किती शुद्धपणे वचनी तुमचे मार्ग चालती नामाचे शुद्धपणे वचनी तुमचे मार्ग चालती नामाचे अंतर्बाह्य पोटी त्यांना आनंदुनी धरणार अंतर्बाह्य पोटी त्यांना आनंदुनी धरणार सांभाळ किती करणार आमुचा सांभाळ किती करणार इतुक्य जना उद्धरिता कसे उपेक्षाल आम्हार्ता इतुक्य जना उद्धरिता कसे उपेक्षाल आम्हार्ता दीन म्हणे असो तसे तुमचे पायी राहणार दीन म्हणे असो तसे तुमचे पायी राहणार सांभाळ तुम्ही करणार खचितची सांभाळ तुम्ही करणार अमुचा सांभाळ तुम्ही करणार सांभाळ तुम्ही करणार जानकी स्मरण जय जय राम